नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि सरकार में एक दूसरे की फाइलें रोकने का काम चल रहा है, जिससे विकास कार्य प्रभावित हो रहे हैं। हालांकि अब पारदर्शिता की उम्मीद की जा सकती है। किसानों की समस्याओं पर बोलते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि सरकार निष्क्रिय है और उसके पास धन की कमी है। उन्होंने आरोप लगाया कि किसानों को धोखा देकर उनके वोट लिए गए और अब उनकी कोई सुध नहीं ली जा रही है। मंत्रालय में बिल्डर और व्यापारियों की गतिविधियां बढ़ गई और बिना रिश्वत कोई काम नहीं हो रहा। तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे होती आणि पंचनामे केले पाहिजे होते। कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, त्याच्यातून घुमजाव केला। तुम्ही घुमजाव केला तर शेतकरी तुम्हाला घुमजाव करतीलच। तुम्ही जो शेतकऱ्याशी बेईमानी आणि फसवणुकीचा धंदा केलाय निवडणुकीमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजून मत घेतलं काय? त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली ना या सरकारमधल्या लोकांना की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहोत? कुणाची फसवणूक करायची? शेतकऱ्यांची करायची, मतासाठी आणि खुर्चीसाठी, सत्ता मिळवण्यासाठी। हे जे काही चाललंय राज्यात, हे बेईमान लोक खुर्चीवर बसलेत, त्याचा तो परिभाग आहे। आणि म्हणून शेतकरी आज राज्यामध्ये आत्महत्या करतो। आता अवकाळी पावसामुळे, गारपिटामुळे प्रचंड नुकसान झाला। साधे त्याचे पंचनामे करावेत हे जर सरकारला सुचत नसेल तर हे सरकार आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस याच्याशी काही देणे घेणं राहिलं नाही। आता आपण पाहतो सगळे डेव्हलपर, बिल्डर त्या धुमाकूळ घालतायत मंत्रालयात। व्यापारी, उद्योगपती, बिल्डर, डेव्हलपर, कंत्राटदार यांचा फार मोठा धंदा मंत्रालयात झालाय। मंत्रालय जणू आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस, आदिवासी, शोषित, पीड़ित, दलितासाठी राहिलेलं नाही। दीनानाथ अस्पताल पर उन्होंने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि वहां डिलीवरी के लिए 10 लाख रुपए मांगे जा रहे हैं। उन्होंने सरकार से तुरंत कार्रवाई की मांग की है। मी ट्वीट करून सांगितलंय की आता हे रुग्णालय जर एका आमदाराच्या पीएच्या पत्नीचा ऍडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये, तोही दीनानाथ। आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा। त्या दीनानाथला कोण आहे? त्या दीनानाथ मध्ये आता त्याचा परवाना रद्द केला। खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभा झालेला हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या काय हरामखोरांनो तिथे। त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत, त्या डॉक्टरांना। कोण चाला लुटतोय तो? इतका नालायक धंदा त्या दीनानाथ मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे। तर आम्ही प्रकरण सोडणार नाही आहोत। मी तर ट्वीट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे की एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या पीएच्या बायकोशी, पीएच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटलमध्ये? इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल, तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे, संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे। आम्ही त्याला व्हिजिट करणारच आहोत, जाऊन हॉस्पिटलला। आम्ही ठरवलंय पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करायचं। आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत, सगळी चौकशी करायला, माहिती घ्यायला। काँग्रेसचं शिष्टमंडळ, मी आज सकाळी अध्यक्षांशी बोललोय की त्या ठिकाणी एक शिष्टमंडळ आपलं पाठवा आणि त्वरित त्या तिथली माहिती घ्या आणि सरकारकडे ते आल्यानंतर त्यांची माहिती आली आमच्या समितीची, तर आम्ही सरकारकडे मग मागणी करू। आशीष शेलार से मुलाकात पर सफाई देते हुए उन्होंने कहा कि यह महज एक संयोग था और विपक्षी होने का मतलब दुश्मनी नहीं होता। हे पागलपणच आहे, हे पागले आहेत, हे पगले लोक आहेत। अरे आशिष शेलार आणि मी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतोय। चंद्रपूर जिल्ह्यात आला, फोन आला सहज, कुठे आहेत भाऊ? तर मी त्याच परिसरात होतो। मी म्हटलं त्यांना आग्रह केला काफी प्यायला या। ते म्हटले मला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला जायला उशीर होईल। अरे म्हटलं 2 मिनिटासाठी या। काफी मागून ठेवली होती, 1.5 मिनिट 2 मिनिट थांबले ते, काफी पिली। हा उपटसूमपणा हा कुठून आणला माहित नाही। त्याला कोणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकाच्या मागे धावणार काय राजकारणात? ते भाजपचे आहेत, मी तो माझ्या मागे तलवार घेऊन धावेल? अरे काही संबंध असतात, रिलेशन असतात, याचा अर्थ काय राजकारणाशी पक्ष बदल? डायरेक्ट लाज तरी वाटत नाही मला, साली घिरणा आला या सगळ्या प्रकाराचा। थोडी शरम वाटायला लागली आम्हाला जगताना, आम्हालाच लाज वाटायला लागली। एकही राजकीय चर्चा तिथे झाली नाही। मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भेटलो, अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो। जिल्ह्यात आले, त्याच रस्त्याने जात होते, माझी गाडी पण क्रॅश झाली, फोन आला, मी थांबलो, आम्ही सोबत मिळून गेलो प्लांटमध्ये, इथेनॉलच्या प्रोजेक्टमध्ये। 2 मिनिट थांबले, त्यांना मुनगंटीवारांचा वारंवार फोन होता।
की ते वाट बघत होते, पुढे गेलेत आणि त्याला राजकीय म्हणजे शेलार आता माझ्यावर राजकीय चर्चा करते, मी आणि शेलार मिळून राजकीय निर्णय घेणार. काय वेळेपणा आहे, मूर्खपणा आहे. हे पागल लोक असतात ना, अशा प्रकारचा प्रचार करतात. त्याला पागल कुत्र्यांनी चावलं का अशा प्रकारचे विचार करू शकतात. पागल कुत्रे चावतात अशी 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 अवस्था झाली लिहिणाऱ्यांची. ट्रंप सरकार के आयात शुल्क पर उन्होंने कहा कि इससे भारत को भारी आर्थिक नुकसान होगा, लेकिन सरकार इस मुद्दे पर चुप है. त्या हमीभावाशी MSPC तिथून जर माल विदाऊट निर्यात आपला आयात शुल्क जर भारतात आला तर इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल, अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळीत होईल. साधारणतः 84 लक्ष डॉलरचा व्यवहार हा निर्यात होतो हिंदुस्थानामधून, त्याच्यावर त्यांनी 27% टॅक्स लावलेला आहे. म्हणजे इथला मेजर ऑटोमोबाईल सेक्टर जो आहे, ऑटोमोबाईल्स मधून जे स्पेअर पार्ट पाठवले जातात तो सेक्टरच पूर्ण डुबवून जाईल. म्हणजे साधारणतः या सगळ्यामध्ये हिंदुस्थानचं 5 लाख करोडचं नुकसान होईल. पण त्यावर मात्र चर्चा होत नाही आणि चर्चा वक्फ बोर्डावर होते. अरे केदारनाथचा 300 किलो सोना कोणी खाला, त्याच्यावर ते सुरक्षित ठेवू शकत नाही. 300 किलो सोना गायब झाला तर केदारनाथ मंदिराचा, आणि हे वक्फच्या बोर्ड जमिनी सुरक्षित ठेवायला चालले. हा जो करंटेपणा आहे तो आलेला ट्रम्पच्या धाकामध्ये सरकारची बोलती बंद झालेली आहे. सरकार बोलू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून त्या अपेक्षा नाहीत. त्यासाठी हे नवीन मुद्दे उकरून ही चर्चा डायव्हर्ट करायची, विषय डायव्हर्ट करायचे, असा त्यामागचा स्पष्ट उद्देश आहे. NBC न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.